जगणं ही एक कला आहे आणि ती कला हस्तगत केल्याशिवाय आपल्याला जीवन उत्तम रीतीने चांगल्या रीतीने जगता येणं शक्य नाही. हा जीवनविद्येचा सिद्धांत आपल्या जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जीवन जगणं ही एक कला आहे हेच लोकांना ज्ञान नसल्यामुळे लोक आज वाटेल तसं जीवन जगतात. पुष्कळशी मंडळी जीवन जगत असताना आपण जन्माला आलो तेव्हाच आपलं सर्व भवितव्य आधीच ठरलेलं आहे असं गृहीत धरून चालतात. इतकंच नव्हे तर वाडवडील परंपरेने आपल्याला सांगत आलेले आहे की तुझं भवितव्य आधीच ठरलेलं आहे. 50, 60, 70, 80, 90, 100 वर्ष जे काही तुला आयुष्य आहे तेही आधीच ठरलेलं आहे. त्या 100 वर्षामध्ये तू काय करायचं तेही आधीच ठरलेलं आहे. तू कुठे जायचं तेही आधीच ठरलेलं आहे. तुला किती पैसा मिळायचा हेही आधीच ठरलेलं आहे. म्हणजे सगळं आधीच ठरलेलं आहे. कळलं की नाही? याचा परिणाम असा होतो की प्रत्येक माणूस हा प्रारब्धाधीन बनतो, दैवाधीन बनतो. आणि आपलं नशीब जर ठरलेलं आहे तर आपण प्रयत्न केले काय आणि न केले काय दोन्हीचा हिशेब सारखाच. मग प्रयत्न करात कशाला? मी नापास होणार आहे हे जर ठरलेलं आहे तर अभ्यास कशाला करायचा? बरं, मी पास होणार आहे हे जर ठरलेलं आहे तर अभ्यास कशाला करायचा? दोन्ही बाजूने आलं. जर सगळं ठरलेलं आहे तर मी या गोष्टी करायच्याच कशाला? वास्तविक हे सगळं चुकीचं आहे. परंपरेने आपण आतापर्यंत जे काही ऐकत आलेलो आहोत हे सगळं चुकीचं आहे. हे जीवनविद्या आवर्जून सांगतो. ह्याच्या तुम्ही नादी लागू नका या गोष्टीच्या. म्हणून नथिंग इज प्री डेस्टिन, नथिंग इज प्री डिटर्मिन हा जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत आहे. आपण लक्षात ठेवायचा. पण हा सिद्धांत माणसाच्या बोकांडी बसल्यामुळे आज माणसं पराधीन आहोत अशा तऱ्हेने नांदतात. आपलं जीवन हे पराधीन आहे. आपलं जीवन हे दैवाधीन आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हे आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत, सांगत आलेलो आहोत, बोलत आलेलो आहोत, वाचत आलेलो आहोत. परिणाम आपण वाचत नाही हा त्याचा परिणाम. कळलं की नाही? याचा परिणाम काय झालेला आहे? हे सगळं आपण ऐकत आलो, बोलत आलो, वाचत आलो. आपण त्यामुळे वाचत. कारण काय? सगळं ठरलेलं आहे. तर मला जी संगत मिळणार आहे ती ठरलेली आहे. मग तो दारू पिणारा असेल त्याची संगत ठरलेली आहे. दारू पिणं ठरलेलं आहे. गटारात लोळणं ठरलेलं आहे. मातीला जाऊन मिळणं ठरलेलं आहे. हे माणसं गृहीत धरून जातात. आणि म्हणून व्यसनी माणसं व्यसनी का होतात? त्याची जी काही कारणं आहेत त्यापैकी हे एक महत्वाचं कारण आहे की त्याला असं सांगण्यामध्ये येते हे तुझ्या नशिबात ठरलेलं आहे आणि तू काही जरी केलं तरी तुझं याच्यामध्ये बदल होणार नाही. हे त्याला अगदी वाडवडील सांगत आलेले आहेत. तुझं नशीबच तसं. हे वाडवडील मुलांना नेहमी बोलत असतात. तुझ्या बापाने काय केलं तेच तू करणार. हा काका बोलतो. याचा काका मामा सुद्धा ते बोलतात. किंबहुना त्याची आई पण म्हणते. त्याचीच आई. तुझ्या बापाने काय केलं तेच तू करणार. कळलं की नाही? तुझं नशीबच फुटकं अमुक तमुक. हे आपण त्यांच्यावर इतकं बिंबवत असतो की आपल्याला असं कळत नाही की हे आपण काहीतरी फार मोठं पाप करतो, फार मोठा घात करतो त्या मुलाचा. हे आपण कधी लक्षात घेत. म्हणून जीवन जगणं ह्याच्यामध्ये सगळं काही ठरलेलं आहे हे तुम्ही गृहीत धरू नका. हे सगळं खोटं आहे. अहो, एक ग्रस्त मला माझ्या घरी आले. तुम्हाला आश्चर्य वाटेल. बराच शिकलेला माणूस, चांगलं बूट घातलेले आहे, पॅन्ट घातलेली आहे, कोट बीट घातलेला, असा चांगला शिकलेला माणूस. आणि बोलता बोलता मला म्हणाले, वामनराव सगळं ठरलेलं आहे हो. आणि त्यांनी मला जे पुढलं वाक्य सांगितलं ते ऐकून मी सर्द झालो. म्हणाला, वामनराव या खोलीतून त्या खोलीत जायचं हे पण ठरलेलं आहे म्हणा. आता बोला. कळलं की नाही? आता ही शिकलेली मंडळी
असं विचारायचे तर अशिक्षित आणि अडाणी मंडळी ह्यांनी असेच विचार जर केले तर त्यांना दोष द्यायचा कशाला. पण जीवन जगणे एक कला आहे. आता सांगितलं कोणी आतापर्यंत मला सांगा. आतापर्यंत कोणीतरी सांगितलंय का तुम्हाला? अगदी अगदी नारद मुनीपासून, कारण ही गादीची व्यासांची गादी असं म्हणतात. आणि कीर्तन म्हणजे आम्ही आता जे उत्सवात केलं ती नारदांची गादी. दोन्ही गादी आमच्याकडे चालत आली. फक्त विडीची गादी नाही. तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही नारदांपासून आलेलं तत्वज्ञान बघा, तुम्ही व्यासांपासून आलेलं तत्वज्ञान बघा, त्यानंतर जेवढ्या म्हणून परंपरा होऊन गेल्या त्या बघा. त्याच्यामध्ये कुठेतरी कोणीतरी सांगितलंय का आतापर्यंत की जीवन जगणं ही एक कला आहे म्हणून? कोणीही आतापर्यंत सांगितलेलं नाही. हे आपण लक्षात घ्या. जीवनविद्या हे सांगते आपण लक्षात घ्या. आणि फार महत्वाचं आहे. जीवनविद्या काय काय नवीन सांगतं असा ज्याला प्रश्न निर्माण होतो त्याला लक्षात ठेवायचा हा एक फार महत्वाचा सिद्धांत जीवनविद्या सांगते की जीवन जगणं ही एक कला आहे. आणि कला हस्तगत केल्याशिवाय तुम्हाला जीवन यशस्वी करता येणार नाही. यशस्वी हा शब्द मी मुद्दाम वापरतो कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचंय. आणि यश ज्याला आपण म्हणतो हे जर आपल्याला मिळवायचं असेल तर जीवन जगणं एक कला आहे आपल्याला समजलं पाहिजे. जगातली कुठलीही कला घ्या, जगातली कुठलीही कला जी आहे ती कला जर तुम्हाला हस्तगत करायची असेल तर त्याचं शास्त्र तुम्हाला ठाऊक पाहिजे, त्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे आणि त्याची रियाज तुम्ही केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. इतकंच नव्हे तर ते शास्त्र तुम्ही कोणाकडून तरी शिकलं पाहिजे, कोणाच्या तरी जवळ बसून धडे घेतले पाहिजेत, लेसन्स घेतले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे. तरच ते मग संगीत असो, तबला असो, मृदुंग असो किंवा जगातली कुठलीही विद्या किंवा कला असो. आता संगीत जवळच आहे म्हणून आपण म्हणून संगीत. आता संगीतामध्ये जर तुम्ही अभ्यास केला नाही आणि तुम्ही म्हणायला लागलात की आम्ही गायला सुरुवात करू तर तुम्ही गायला तर तुमची कोण मान धरणार नाही. तुम्ही जर गायला लागला तर तुमची मान कोण धरणार? तर लोकशाही आहे. मी वाटेल ते करू शकतो, मी गाईन, तुम्हाला पाहिजे ऐका नाही तर नका ऐकू असं तुम्ही म्हणू शकता. पण ऐका किंवा नका ऐकू हे तुम्ही सांगायचीच गरज नाही. तुम्ही गायला सुरुवात केली की लोक उठून जाणार. कळलं की नाही? ते तुमच्या आसपास सुद्धा राहणार नाही. कारण का? त्याचं गायन जे आहे त्याला अभ्यास नाही, त्याला रियाज नाही, त्याने त्या कोणाकडून शिकलेला नाही आणि त्याचा परिणाम असा त्याचं गाणं कोणीही ऐकणार नाही. पेटी तुम्ही करणार, पाठीत पेटी वाजव, आपणही करूया असं 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 करा बघा. असे भेसूर सूर त्याच्यातून निघतील की बाबा रे काय घेशील हे बंद करायला. तर प्रत्येक ठिकाणी ठेवावं लागतं ना, तर प्रत्येक ठिकाणी ठेवायला पाहिजे. मग काय घेशील न वाजवायला असं म्हणण्याची वेळ. तेव्हा आपण लक्षात ठेवायचं की जीवन जगणं ही एक कला आहे. हे आतापर्यंत कोणीही न सांगितल्यामुळे आपल्याला ते ज्ञान झालेलं नाही, ते ज्ञात झालं नाही आणि त्याचाच परिणाम जीवन कसं तरी जगायचं, जीवन कसं तरी ढकलायचं, एक एक दिवस ढकलायचा, आलेला दिवस पास करायचा, एवढंच फक्त आपल्याला ठाऊक असतं. आणि हे करत असताना आपल्याला साधारणपणे 99% लोकांचं जीवन असं आहे आज की ते प्रारब्धाधीन दैवाधीन अशा तऱ्हेने असल्यामुळे बहुतेक सर्व लोक आज ज्याला आपण केओस आणि मिझरी म्हणतो, म्हणजे गोंधळ आणि वादळ असं आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये सापडलेला आहे. आज आपण एक प्रकारे वादळात सापडलेलो लोक आहोत. पेपर वाचा तुम्ही, तुम्हाला दिसेल सगळं वादळ आहे जिकडे तिकडे. ज्या ठिकाणी जिकडे तिकडे वादळ आहे, जिकडे तिकडे गोंधळ आहे, जिकडे तिकडे भांडण दंडे बकडे आहे, मारामारी आहे, खून आहे, रक्तपात आहे, अत्याचार आहे, नाना तऱ्हेच्या गोष्टी चालल्या जगामध्ये असं आपल्याला का दिसतं? त्याचं कारण एकच आहे की जीवन जगणं ही एक कला आहे. हे आतापर्यंत कोणीही सांगितलं नाही. हे महत्वाचा सिद्धांत न सांगितल्यामुळे आणि आपण न ऐकल्यामुळे
आज आपण जे जीवन जगतो आहोत आणि आतापर्यंत जे जीवन आपण जगत आलेलो आहोत त्याच्यातून आपल्या वाट्याला फक्त दुःख झालं, आपल्या वाट्याला फक्त वादळ आणि गोंधळ आला आणि याच्या पलीकडे सुख, शांती, समाधान हे फक्त शब्द आपण ऐकत आहोत. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? याच्यासाठी जीवनविद्या आवर्जून सांगते की जीवन जगणं ही एक कला आहे. हे पहिलं ज्ञान झालं पाहिजे. मग ही कला शिकायची कशी, शिकायची कोणाकडून, शिकायची का, शिकायची केव्हा, शिकण्यासाठी काय केलं पाहिजे, शिकण्यासाठी कुठे गेलं पाहिजे, हे प्रश्न मग नंतर. आता जीवन जगणं ही एक कला आहे असं म्हटल्यानंतर त्याचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. हा पहिला सिद्धांत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की बुवा ही कला आहे ना, ही विद्या आहे ना, मग ही विद्या आपण ज्ञात करून घेतली पाहिजे, त्याचं ज्ञान संपादन केलं पाहिजे. कोणाकडून ज्ञान संपादन करायचं वगैरे ते आपण नंतर बघू, पण पहिली गोष्ट म्हणजे त्याचं ज्ञान संपादन केलं पाहिजे. आता ज्ञान संपादन केलं पाहिजे म्हटल्यानंतर ज्ञान कशाबद्दल, कोणाबद्दल असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर असं की आपण पोट भरण्यासाठी नेहमी शिकतो. आपलं जे शिक्षण आहे, मग कोण 4 इयत्ता शिकलेले असेल, कोण 8 इयत्ता शिकला असेल, कोण मॅट्रिक असेल, कोण नॉन मॅट्रिक असेल, कळलं की नाही? मी मॅट्रिकच्या वर नॉन मॅट्रिक असेल. तर एक ग्रस्त मला म्हणाले, वामनराव मी असा तसा नाही, तुम्ही मला नाही म्हणाले, एका ग्रस्त तो ना ग्रस्त तो ना नुसतं मॅट्रिक आहे, मी नॉन मॅट्रिक आहे. असो, तेव्हा तो मॅट्रिक असेल, नॉन मॅट्रिक असेल, BA असेल, MA असेल, कळलं की नाही? पण हे सगळं जे शिक्षण आहे ह्याच्यामध्ये जीवन जगणं ही एक कला आहे, कुठेच नाही. तुम्ही सगळी शिक्षणाची माध्यमं बघा. आतापर्यंत आपण सगळे शिकलेलो आहोत. आतापर्यंत आपण जे शिकलो, आतापर्यंत ही मुलं शिकत आहेत, याच्या पुढे आपले वाडवडील शिकले, पण शिक्षणाच्या मध्ये सुद्धा कुठेही कुठल्याही शिक्षकाने आतापर्यंत सांगितलं नाही जीवन विद्या ही एक कला आहे. बरं, दुसरी गंमत अशी की आपल्या शिक्षणामध्ये हा भागच नाही. जीवन जगणं हे ज्ञान आपल्या शास्त्रामध्ये येतच नाही. आपल्या ह्याच्यामध्ये आपण जे शिक्षण घेतो ते फक्त पोट भरायचं, बाकी दुसरं शिक्षणाला काही अर्थ नाही. पोट भरायचं शिक्षण, आणि आता ते सुद्धा कठीण झालं की शिक्षण घेऊन आज नोकरीच मिळत नाही अशी अवस्था आहे. आता अशी अवस्था झालेली आहे की शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नाही. बेकारी इतकी वाढलेली आहे, कोट्यावधी लोक आज बेकार झालेले आहे. कारण आता शोधायला गेलो ना तर फार कठीण काम आहे. कळलं की नाही? त्या घाणीत नाक न खुपसलेलं बरं आहे. कळलं की नाही? तेव्हा सांगायचा मुद्दा असा, कोट्यावधी माणसं आज बेकार आहे. याचं कारण का? याचं कारण आपलं हे जे शिक्षण आहे हे नुसतंच पोट भरण्याचं आहे इतकंच नव्हे, तर पोट भरायला सुद्धा ते समर्थ करत नाही, इतकं बेकार आपल्याला शिक्षण मिळत जातं. मग जीवन जगणं हे कला आहे, ते आलंच कुठे त्याच्यामध्ये. म्हणून आपण आतापर्यंत शिकत आलो, पण आपल्याला याच्यामध्ये या शिक्षणामध्ये जीवन जगणं ही एक कला आहे किंवा जीवन विद्या नावाची जी फॅकल्टी आहे, ती फॅकल्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून याच्यासाठी जीवन विद्या शिकायची असेल तर नाम संप्रदाय मंडळातच यायला पाहिजे. कारण ही सोय दुसऱ्या ठिकाणी नाही. म्हणून हे त्या असा आमचा आग्रह नाही. कळलं की नाही? नाही तर तुमचा तसा ग्रह होईल. कळलं की नाही? ते आमचा तसा आग्रह नाही आणि तुम्ही तसा ग्रह करून घेऊ नका. पण सध्या तरी कुठे सोय नाही की जीवन जगणं ही एक कला आहे आणि जीवन विद्या शिकण्याची जी सोय ती फक्त नामसंप्रदाय मंडळामध्ये आहे, अन्य ठिकाणी ही सोय नाही, हे मी आवर्जून सांगतो. म्हणून याच्यासाठी जिथे जिथे जीवन विद्येचे कार्यक्रम असतील, नामसंप्रदाय मंडळाचे कार्यक्रम असतील, ते आपण आवर्जून त्या ठिकाणी या. मग माझा असू दे, पांडमचा असू दे, केळुसकरांचं असू दे, आपटेंचं असू दे, कोणाचंही असू दे, जे कोणी करत असतील त्या ठिकाणी ते जीवन विद्याच सांगते, एवढं आपण लक्षात ठेवायचं. तेव्हा जीवन जगणं ही एक कला आहे. हे जे शिक्षण आहे, हे शिक्षण आपल्याला मिळण्याची सोय नाही, ती फक्त या ठिकाणी आहे आणि त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे. तेव्हा याच्यामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की हे जे आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे, हे ज्ञान कशाबद्दल सांगू तुम्हाला? कशाबद्दल? पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वराबद्दल पहिलं ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे.
पहिली गोष्ट म्हणजे ज्याला आपण परमेश्वर असं म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये गॉड असं म्हणतात, ज्याला काही लोक अल्लाह असं म्हणतात, ज्याला काही लोक फादर इन हेवन म्हणतात, त्या सर्व ज्याला आपण म्हणतो, ज्याला परमेश्वर असं आपण म्हणतो, तो परमेश्वर हा जो शब्द आहे, हा शब्द आपल्याला ठाऊक आहे. पण परमेश्वर म्हणजे काय, त्याचं रूप काय, त्याचं स्वरूप काय, त्याचं सामर्थ्य काय, त्याचा आपल्या जीवनाशी संबंध काय वगैरे वगैरे जो विषय आहे, त्याबद्दल आपण पूर्ण अज्ञात असतो. आपल्याला त्याच्याबद्दल काहीही माहिती नसते. आज परमेश्वर म्हटल्यानंतर आज आमच्या डोळ्यासमोर काय येतं? आपण हिंदू असू तर आपल्या डोळ्यासमोर एखादी देवाची मूर्ती. आपण हिंदूच सगळे लोक आहोत, त्यामुळे हिंदूंच्या पुढे काय येईल? परमेश्वर म्हटला म्हणजे आपण परमेश्वर म्हणजे देव समजतो. आणि देव म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? देव म्हणजे एखादी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येईल. मग कोण शंकराचे भक्त असतील, कोण विष्णूचे भक्त असतील, कोण विठोबाचे भक्त असतील, कोण रामाचे भक्त असतील, कोण कृष्णाचे भक्त असतील, कोण देवीचे भक्त असतील, कोण गणपतीचे भक्त असतील, कोण दत्ताचे भक्त असतील. आपल्या या देशामध्ये एक बरं आहे, देवाना तोटा नाही. 33 कोटी देव आहे, लक्षात घ्या. त्या 33 कोटी देव आपल्या धर्मामध्ये सांगितलेले आहे. पण उपयोगी कुठलाच देव पडत नाही, अशी आपली आतापर्यंत परिस्थिती आहे. कळलं की नाही? बरं, एक देव उपयोगी नाही पडला तर आपण दुसऱ्या देवाकडे जातो. म्हणजे जसा एक बुवा उपयोगी पडला नाही म्हणजे भगत, की दुसऱ्या भगताकडे. एक बुवा उपयोगी पडला तर दुसऱ्या बुवाकडे. असे लोक धावत असतात. कळलं की नाही? पण ही धावपळ कधी संपत नाही. कळलं की नाही? ही धावपळ कधी संपत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, ही धावपळ का संपत नाही? का तो जो बुवा आहे, कोण कोण बाबा आहे म्हणा, कोण भगत आहे म्हणा, कोण स्वामी आहे म्हणा, हे जे कोण असतात त्यांना त्यांचेच प्रश्न सुटलेले नसतात. तर ते तुमचे प्रश्न काय सोडवणार? त्यामध्ये आणखीन काही अशा ज्या अंगामध्ये येतं, कळलं की नाही, आणि ते घुमतात आणि तुम्ही जाऊन त्यांना प्रश्न विचार. आता काय म्हणायचं? आता ह्या अकल्याच्या कांद्यांना म्हणायचं काय, हा प्रश्न निर्माण होतो. ती बाई जी अंगात येते त्या बाईला स्वतःलाच काय अक्कल नसते. अंगात येणाऱ्या बाईला स्वतःलाच कसलं ज्ञान नसतं, तिलाच कसली अक्कल नसते. आणि ह्या बाईच्या अंगात म्हणजे देव येतो. अहो, देव कसला येतो आणि कसलं काय? ती देव काढते म्हणजे कळलं की नाही? अंगात देव काढतात ह्या बायका किंवा बुवा काढतात. म्हणजे तुझ्या लक्षात आलं की नाही? म्हणजे नाटक करतात थोडक्यात. तेव्हा आपण लक्षात घ्यायचं की यांच्याकडे जाऊन तुम्ही प्रश्न विचारता. आहेत इथे काही लोक आहेत तिकडे विचारणार, मला माहिती आहे. हात वर करू नका. आता मला तुम्ही सांगा, ही बाई तुम्हाला काय सांगणार? त्या अंगात देव येतोय तुम्हाला सांगितलं कोणी अगोदर? अहो, अंगात येणं हे जर खरं असेल तर तो मनोरुग्णाचा प्रकार आहे. आणि अंगात येण्याचा प्रकार बहुतांशी नाटक असतं. तेव्हा दोन्ही ह्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही, आपण लक्षात ठेवायचं. अंगात खरं जरी आलं तरी तो मनोरुग्णाचा प्रकार, आणि अंगात खोटं आलं तर प्रश्नच मिटला. खोटारडी आहे किंवा खोटारडा आहे तर तोही प्रश्न मिटला. म्हणून कुठल्याही अंगात येणाऱ्या बाईकडे आणि बुवाकडे जर तुम्ही जात असाल तर याच्या इतका मूर्खपणा तुम्ही दुसरा कुठलाही करत नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे अंगात येणं हा जो प्रकार जो आहे त्याच्याकडे तुम्ही जाऊन प्रश्न विचारता. आणि घरामध्ये आजारपण काय येतं, मुलं नापास का होतात, ती बाई काय सांगणार? वास्तू या प्रश्नाची उत्तरं तुम्ही शोधून काढायची. मुलं नापास का होतात? संगत वाईट म्हणून. मुलं नापास का होतात? तुमचं त्यांच्यावर लक्ष नाही म्हणून. मुलं नापास का होतात? ती अभ्यास करत नाही म्हणून. तुम्ही म्हणा, बा अभ्यास करता आम्ही त्यांना पाहतो. तुम्ही पाहता आणि तोही पुस्तकाकडे पाहतो. पाहतोय याचा अर्थ अभ्यास करतो असं नाही. हातात पुस्तक घेतोय, पाहतोय, पुस्तकाकडे तो पाहतोय आणि तुम्ही त्याच्याकडे बघता. दोघे एकमेकांना पाहतायत. आणि हा चोरू या बाजूने बघतोय, तो आपल्याकडे पाहतोय म्हणून. बाप अभ्यासाचा पत्ताच नाही कुठे. जसं माळ ओढणाऱ्या बायका असतात त्या माळ ओढतात, नामाचा पत्ताच नाही, स्मरण गावीच नाही. तसा हा अभ्यासाचा प्रकार असतो. तेव्हा या अभ्यासाच्या बाबतीमध्ये आता मुलं नापास का होतात ती बाई सांगणाऱ्या अंगात येणारी बाई, हे वास्तव आपल्याला कळायला पाहिजे. आता एक बाई सांगायला आली, आम्ही म्हणाले एका बुवाकडे गेलो होतो, कशासाठी? तर घरामध्ये पैसे पुरत नाही म्हणून आम्ही विचारायला गेलो, घरात पैसे का पुरत?
मी म्हटलं तुझा नवरा काय? हो. मग जाऊन विचारतेस कशाला? तो बुवा काय करणार? त्याला पैसे घरात पुरत नाही तर दारू पितो तुझा नवरा, तुझा मुलगा दारू पितो, पैसे पुरणार कसे? हे प्रश्न जे असतात हे प्रश्न असे वेड्यासारखे असतात. प्रश्न वेडगळ, उत्तर देणारे वेडे, आणि सगळा वेड्यांचा बाजार असा प्रकार सर्वत्र चाललेला असतो. आज मुंबईमध्ये असे बाजार दरबार या नावाखाली चाललेले असतात बाजार, पण त्याला दरबार असं नाव दिलं जातं. आणि दररोज बार कसे उडवतात ते त्यांनाच ठाऊक. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनातले हे जे प्रश्न आपल्याला सुटत नाही त्याचं कारण का? आपल्याला ज्ञान नसतं. सगळं जगामध्ये एक माझं वाक्य नीट लक्षात ठेवा, जगामध्ये जिथे जिथे दुःख आहे त्याला कारण अज्ञान, हे आपण लक्षात ठेवायचं. पुन्हा पुन्हा मी सांगतो, जिथे तिथे जगामध्ये दुःख आहे तिथे अज्ञान हे त्याला कारण आहे, आपण लक्षात ठेवायचं. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.